नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजित फुंदे। आज आपला दिवस 7वा, योजना नंबर 7। आजची योजना आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना। या योजनेसाठी सर्व शेतकरी लाभार्थी होऊ शकतात। म्हणजे ज्यांच्या वैयक्तिक शेती नावावर आहे आणि जे सामायिकमध्ये आहेत पण त्यांना संमतीपत्र जोडून ते पण लाभ घेऊ शकतात। याच्यासाठी कोकण विभागासाठी 10 गुंठे ते 10 हेक्टरपर्यंत मर्यादा दिलेली आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात 20 गुंठे ते 6 हेक्टरपर्यंत या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो। ही योजना महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत आहे आणि मागील वर्षी 2024 साली जे अनुदान मिळालं या योजनेचं प्रति एकर 1,40,000 रुपयापर्यंत अनुदान मिळालं, जे की आपल्या सोयाबीन, तूर, कापूस या पिकांपेक्षा खूप जास्त आहे। तरी पण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा। या योजनेमध्ये जवळपास 16 फळपिकांचा समावेश केलेला आहे। याच्यामध्ये आंबा, पेरू, काजू, डाळिंब, नारळ, चिंच, जांभळ, मोसंबी, संत्रा, कागदी लिंबू, चिकू, आवळा, कोकम, फणस, अंजीर इत्यादी या पिकांचा समावेश आहे। तरी जे आपल्या भागात समजा विदर्भात संत्री, मोसंबी हे जास्त पिकं येतात, तर याच पिकांचा अर्ज करावा। या पिकांसाठी आपण महाडीबीटीवर अर्ज करू शकतो। प्रोफाईलमध्ये आवश्यक माहिती भरा, बँकेचं पासबुक जोडणे आवश्यक आहे। योजनेची निवड झाल्यावर आपले शेत तपासणीसाठी कृषी अधिकारी येतात। निवड झाल्यावर फळबाग लागवड झाल्यावर आपल्या सिंचनाची व्यवस्था शेतीसाठी करणं आवश्यक आहे। याच्यासाठी अर्ज भरताना अचूक अर्ज भरावा। कुठलाही अर्ज भरताना आपल्या कृषी अधिकाऱ्याशी आवश्यक संपर्क करावा। जर कोणाला अर्ज भरलाच नाही तर त्यांनी आम्हाला कळवावे, आम्ही त्यांना अर्ज भरण्यास पूर्ण मदत करू। व याच्या पुढील योजना आपली कोणती आणायची सर्वांनी एकदा कमेंट करून जर सांगितलं तर मी पुढची योजना त्या हिशोबाने बनवू शकतो। धन्यवाद।